हे गाईज, वेलकम टू चॅनल माय विनीत वेखंडे. आज आमच्या मॅच होत्या. गेल्या भेटला आपल्याला पारस भाई. आमची दुसरी टीम पण होती, त्यांच्याकडे गेलो तो शूज घालत होते. ते पहिलीच मॅच होती यांची. मॅच साठी त्यांना ऑल द बेस्ट केलं. हा कॅप्टन या टीमचा. कॅप्टन तर खुश दिसत होता. तसंच गेलो स्टेजच्या समोर. त्यांच्या नावाने मॅची ठेवल्या गेल्या होत्या. त्यांच्या फोटोला हार घातले. अण्णा बाबा स्मृती चषक. तसं ग्राउंडचं उद्घाटन पण होणार होतं आणि सगळ्या खेळाडूंना खेळपट्टीमध्ये बोलवलं गेलेलं होतं. तसंच आमच्या टी शर्टचा कलर पर्पल हा होता. मित्रांनो, ह्या मॅची पंजाब प्रीमियर लीग होत्या. तसंच खेळपट्टीचं उद्घाटन झालं आणि राष्ट्रगीत होणार होतं. मित्रांनो, ह्या मॅचींमध्ये संघ मालकाने पंजाबमधले 2 आयकॉन्स घेऊन आणि ऑक्शनमध्ये प्लेयर विकत घेऊन त्याची प्ले 11 तयार करायची होती. ऑक्शन झाले होते आणि माझ्यासाठी काही नवीन नव्हतं, कारण मला गावातल्या टीममध्ये घेतलं होतं. आमच्या टीममध्ये गावातले 4 जण होते आणि बाकीचे प्लेयर बाहेरचे होते. तसं राष्ट्रगीत चालू झालं. त्यानंतर स्टेजवर बसलो होतो मॅच बघत. जास्त ऊन पडलं होतं आणि एवढ्या उन्हाची आम्हाला मॅच खेळायला. या मॅच नंतर नेक्स्ट मॅच आमचीच होती. टॉस विन होऊन आम्ही फिल्डिंग घेतली होती. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर माझ्याकडे कॅच आली होती. बॉल जास्तच उंच गेलेलं होतं. कॅचवर बॉलरनं मी पण गेलो होतो. कॅचवर कॉलिंग झाली नव्हती आणि कॅच ड्रॉप झाली. पटकन बॉल घेतला आणि रनआउट केलं. नॉन स्ट्रायकरला आला होता, त्याची विकेट भेटली, रनआउट. 5वी ओव्हर होती आणि 5वी ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग ट्राय कमी आलो होतो. साईड कॉल केला आणि टीम मीटिंग झाली आणि 5वी ओव्हरची जबाबदारी माझ्यावर दिलेली होती कॅप्टननी. व्हाईस कॅप्टनने साईडला घेतला आणि सांगला की तुझी हाय तीच बॉलिंग ठेव. रन मारलं तरी चालतील, पण प्रेशरमध्ये बॉलिंग टाकू नको. 5वी ओव्हर मेन होती आणि 5वी ओव्हरमध्ये सगळे बॅट्समन षटकार आणि चौका मारण्यासाठी जातात. त्यांना मोठे फटके मारण्यापासून थांबवायची जबाबदारी माझ्यावर दिलेली होती टीमनी. तसंच मी माझ्या बॉलिंगचा रनअप घेतलं. 16 पावलांची माझी रनअप असते. रनअप विसरावं नाही म्हणून पायाखाली रेष मारली. अंपायरने बॉल फेकले. बॉल टाकण्याच्या अगोदर मी हात फिरून घेतले. बॉल टाकण्यासाठी अंपायरने सिग्नल दिले. पहिल्याच बॉलवर कॅच उडली होती सर्कलमध्ये. कॅच घेतली आणि पहिल्याच बॉलवर मला विकेट भेटली. त्यानंतर नवीन बॅटर आला. बॅट्समॅनने त्याची पोझिशन घेतली आणि दुसरा बॉल टाकण्यासाठी मला अंपायरने कॉल दिले. दुसऱ्या बॉलवर यॉर्कर टाकला आणि दांडी गोल केली मी त्या बॅट्समॅनची. दुसऱ्या विकेटचं सेलिब्रेशन करताना मी जंप मारल्याने माझा पाय या झालता, पडायला चालतो. मी रिप्लेमध्ये पाहू शकता. हा बॉल हॅट्रिक बॉल होता, तिसरा. हा बॉल पण फुल पेसनी स्टंपवर टाकलेलं होतं. 1 रन आला या बॉलवर. आपटलेला बॉल त्यांनी लेग साईडला मारलं. फिल्डर खूपच लांब होता आणि या बॉलवर 4 रन भेटलं. हा बॉल मी पुढं खेळवला होता. लेग साईडला कॅच उडली होती. फिल्डर करून कॅच ड्रॉप झाले आणि 6 गेला हा बॉल. दोन बॉलवर मला 2 मोठे फटके मिळाले होते. लास्ट बॉल होता आणि लास्ट बॉलवर बाउन्सर मारून त्याची कॅच उडवली. मागे विकेट किपरने कॅच कॅरी केली. माझ्या ओव्हरमध्ये 11 रन आणि 3 विकेट आले होते. अंपायरकडे गेलो. अंपायरकडे माझी कॅप राहिली होती. पहिली मॅच विन झालो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना 11 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स ज्याने मिळवल्या, तो विनीत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनोदला विनंती आहे, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपला सन्मान केला जाईल. त्यात चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केली अप्रतिम, जो गोलंदाज सुमित अनिकेत फॅन्स टीमच्या फलंदाजीचा कर्दनकांड ठरला, तो विनीत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट्स 11 धावा खर्च करत असताना
ज्याच्या माध्यमातून प्रथम 3 विकेट्स मिळवल्या तो विनीत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर विनंती करतोय चला. पहिल्याच मॅचला मला मॅन ऑफ द मॅच भेटलं होतं बॉलिंगमध्ये. शंतनू दादा यांच्या हस्त्याने मला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिलेली होती. मी खूप खुश होतो. पहिल्याच मॅचला मला मॅन ऑफ द मॅच भेटले होते म्हणून. त्यानंतर स्कोरबोर्ड लिहायला बसलेलो होतो. या मॅच नंतर आमची मॅच होती. एवढ्या उन्हामध्ये आम्हाला मॅच खेळायची होती. मॅच लागली होती आणि टॉस आम्हीच विन झालो. टॉस विन होऊन आम्ही फिल्डिंग घेतली होती. 3 मॅचेस होत्या आणि 3 मॅचेसमधल्या 2 मॅच विन व्हायच्या होत्या क्वालिफाय होण्यासाठी. आम्ही पण पहिली मॅच जिंकलो होतो आणि ते पण पहिली मॅच जिंकले होते. या मॅचमध्ये जो जिंकणार होता तो क्वालिफाय होणार होता. समोरची टीम ही आमच्याच गावातली होती. ही मॅच जिंकणं खूप आमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं. ही मॅच जिंकतो तर आम्ही क्वालिफाय होणार होतो. टॉप 4मध्ये जाणार होतो. ग्राउंडमध्ये गेल्यावर आमची मीटिंग पण झाली. समोरच्या अगेन्स्ट टीममध्ये आमच्या गावातले प्लेयर होते. आमच्या टीमची स्ट्रॉंग लीड आमची बॉलिंग होती. बॉलिंगच्या जोरावर आम्ही मॅचेस विन होत होतो. समोरच्या अगेन्स्ट टीमकडे बॅटिंगला आमच्याच गावातली पोरं होती. या मॅचमध्ये 100% एफर्ट देणार होतो. गणपती बाप्पा मोरया बोलून फिल्डिंग लावून घेतली आम्ही. ही मॅच मित्रपूर्वक लढत होती. जी बॉलिंग होती आमची ती सगळी यांना माहिती होती. एकाच टीममध्ये प्लेयर रोज प्रॅक्टिसला पण आम्ही जोडीलाच असतो. कोणच्या बॉलला किती पेस आहे आणि कोण कुठले कुठले बॉल टाकू शकतो हे सगळं त्यांना माहिती होतं. आम्हाला पण त्यांची कमजोरता माहीतच आहे. हे बॅटर बघायला खूप मजा येणार होती. आमच्या टीममधले ओपनर बॅट्समन ओपनर बॉलर आमने सामने आले होते. कोण कोणची विकेट घेणार कोण कोणला 6 मारणार हे बघ. तसं कम्पॅरिझन करायला गेलं तर 2 टीममध्ये पॉवरफुल टीम त्यांचीच होती. आमच्याकडे बॉलिंग लाईनअप होती पण बॅटिंग लाईनअप थोडी लो होती. तसं ते पण आमच्या बॉलिंग लाईनअपला घाबरूनच होते. जोडीला खेळणारे प्लेयर आहेत कोण कसं खेळतं हे सगळं माहीतच होतं. सहजासहजी आम्ही त्यांना जिंकून देणार नव्हतोच. अंपायरने सिग्नल केलं मॅच स्टार्ट करण्यासाठी. पहिल्याच बॉलवर कॅच उडली होती. थोडी आउटफील्ड झाली मागे. सेकंड बॉलवर त्यांनी लगेच 4 मारला. तिसऱ्या बॉलवर परत मागे कॅच उडली होती. उलटा धावत होता त्यामुळे त्याला ती कॅच जमली नाही. कॅच सुटली आणि बॉल बाउंड्रीकडे चालला होता. मग मी गेलो आणि बॉल स्टॉप केला आणि किपरकडे बॉल फेकलेला उगेच. ही विकेट खूप इम्पॉर्टंट होती या मॅचमध्ये. 2 टाइम त्याचे कॅच ड्रॉप झालं होतं आणि 2 टाइम त्याला जीवनदान भेटलं होतं. तो या संधीचं सोनं करेलच. या बॉलावर 6 मारला आणि या बॉलावर आमच्या कॅप्टनची रिॲक्शन बघा. एकदम चुकीचा बॉल टाकला गेलेला होता. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवर मी आलेलो होतो 5व्या ओव्हरमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी. 4थ्या ओव्हरमध्ये रन गेलेले होते आणि मला कमबॅक करायचे होते. पाहायला मिळतोय अर्थातच पहिला मॅचचा हिरो ज्याने 11 धावा खर्च केल्या होत्या 3 गडे बाद केले होते तो विनीत आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं जिंकला होता तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पण म्हणलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये पाठीमागे काही घडलं, पाठीमागे किती हॅट्रिक घेतला, किती इकॉनॉमिकल षटक टाकली, किती मेडल षटक टाकली, या गोष्टींना इथे महत्त्व नाही आहे. ही महत्त्वपूर्ण मॅच आहे समोरची. कारण ग्रुपमध्ये टेबल टॉपर राहायचं असेल तर दोन्ही संघांना ही महत्त्वाची मॅच आहे. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा कोणत्या तरी देवाकडे प्रार्थना करायला न लावणारी ही मॅच आहे. कारण आज जर पराभूत झाला तर उद्या पुन्हा एखाद्या देवाला प्रार्थना करावी लागेल, पुन्हा काही देवाला नवस बोलावे लागतील आणि उद्याच्या मॅचवरती डिपेंड राहावं लागेल. इथे 54 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही लास्ट शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती अर्थातच पहिला मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो विनीत. ड्रिंक ब्रेक झाला. गेम थोडी आम्ही स्लो केली. 4थ्या ओव्हरमध्ये 20 रन आलेलं होतं. स्कोअर खूप झालं होतं 4 ओव्हरमध्ये त्यांचं. ड्रिंक ब्रेकमध्ये काका आलता. काका बोलला की तुला आता रन कव्हर करायचे आहेत तुला.
माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट होती. मला काही करून समोरच्या बॅटरांना मोठे फटके मारू द्यायचे नव्हते. डॉट बॉलना विकेट काढायची होती मला. रितेशची 2 टाइम कॅच ड्रॉप झालेले होते आणि तोच खेळलेला होता या मॅचमध्ये. पहिलाच बॉल मी कटर टाकणार होतो. कटर बॉल मी कधी प्रॅक्टिसला टाकत नव्हतो यांना. पहिला तोच बॉल मी यांना टाकणार होतो यांना. बॉल टाकण्याच्या अगोदर पहिले हात फिरून घेतले. त्यानंतर अंपायरने सिग्नल दिले आणि मी माझ्या रनअपमध्ये गेलो. पहिल्याच बॉलवर कटर टाकून त्यांची गेम फसली होती. रितेशला स्ट्राईक पाहिजे होती माझ्या ओव्हरमध्ये. रितेश लगेच त्या बॅट्समॅनला सांगायला गेला. सेकंड बॉल मी पुढे टाकले व्हाईट यॉर्कर. त्या बॉलला हलकीशी एज लागली बॅटची आणि बॉल 4 रन गेला. दोन बॉलात 4 रन आलेले होते. तिसरा बॉल मी गुडलेंडला ठेवणार होतो. गुडलेंडला बॉल ठेवला आणि कॅच उडली सर्कलमध्ये. ती कॅच किपरने कॅरी केली रनिंगमध्ये. दुसऱ्या बॉलावर 4 रन येऊन तिसऱ्या बॉलावर कमबॅक झालता विकेटने. चौथ्या बॉलवर पण कटर टाकलेला होता. लेग साईडला बॉल मागे मारला. मागे फिल्डरकडून मिसफील्ड झाली बॉलावर. कीपरकडे पित्तेची विकेट भेटत होती. विकेट कीपरकडून पण बॉल सुटला आणि 3 रनपर्यंत पूर्ण आले. ज्याला स्ट्राईक पाहिजे होती पिचेसला तो बॅट्समन स्ट्राईकला आलेला होता. लास्टचे 2 बॉल शिल्लक होते आणि मला 4 बॉलावर 7 रन आणि 1 विकेट होती. ब्रदर वर्सेस ब्रदर असा हा बॅटर होता. प्रितेशच्या आणि माझ्यात लागलेला होता. त्याला त्याची 2 सिक्स मारून 50 पूर्ण करायची होती आणि मला त्याची विकेट घ्यायची होती. बघूया आता कोण कोणावर भारी होता. आता तो पण रेडी झालता आणि मी पण रेडी झालतो बॉल टाकण्यासाठी. मला त्याची कमजोर स्ट्रेन माहीत होती. तिथेच बॉल ठेवला मी त्याला. त्याची कॅच उडली होती आणि तिकडे 3 फिल्डरमध्ये कॅचचं कॉलिंग नव्हतं आणि कॅच ड्रॉप झाली. ह्या बॉलावर 2 रन धावून काढले त्यांनी. त्याची 50ची चान्स हुकलेली होती कारण लास्टचा 1 बॉल शिल्लक होता आणि त्याला 10 रन पाहिजे होतं 50साठी. लास्ट बॉल होतं माझ्या ओव्हरमधलं. अंपायरने सिग्नल दिले बॉल टाकण्यासाठी. माझं रनअप चुकलं होतं जंप मारता वेळेला, त्यामुळे मी बॅकअप घेतलं रनअपमधून. 63 धाबा. घाबरला असं म्हणतात बाहेरून. आता नक्कीच दाखवेल तो काय करेल ते, कारण पाहायला गेलं तर तुला हा बॉल पण कटर टाकलेला होता. या बॉलवर पण पित्तेची एज लागून कॅच उडली होती. कॅच सुटली कीपरकडून. रनआउटची विकेट भेटली या बॉलावर लास्टच्या. माझ्या ओव्हरमध्ये खूप मिसफील्ड केली होती. या ओव्हरमध्ये प्रितेशच्या 4 कॅची ड्रॉप झालेल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आणि माझ्या ओव्हरमध्ये 2.
बाहेरून घाबरला असं बोलणारा आमच्या टीममधला 12वा प्लेयर होता. आमच्या टीममध्ये 13 जण होते. प्रत्येकाला चान्स देत होतो आम्ही टीममध्ये. मागच्या मॅचला त्याला आम्ही इन केलं होतं. मागच्या मॅचला तो 12वा बसला होता, त्याला आम्ही इन केलं या मॅचला. मला पण चान्स देत होतो. एक मॅच तू आणि एक मॅच यो. हा डिसिजन कॅप्टनचा होता. बॅटिंग मध्ये आमच्या विकेट लवकर जात होत्या. 6 विकेट गेल्या, त्यासाठी मी मागं थांबलो होतो. रन पण खूप कमी झालते. आमच्याकडे बॅटिंग साईड पण खूप लो होती. बॅटर विनीत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे विनीतच्या माध्यमातून. आता फलंदाजी करत असताना कसा खेळ करतोय. बाहेरचा बॉल, वाईड यॉर्कर बॉल, अगदी हेलिकॉप्टर फटका घेण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लँड झालेला नाही आहे. 5व्या घेरवरती गाडी टाकण्याचा प्रयत्न होता, पण पहिल्याच घेरवरती गाडी अडकली असं म्हणावं लागेल. 5व्या गेअरने रन बनवायची वेळ आली आमच्या, त्यामुळे 5वा गेअर मला टाकायला लागलं. दुसऱ्याच बॉलवर त्याच्या मी सफल झालो. मग त्या गोलंदाजांनी बॅकअप घेतला रनअप मधून. भरपूर सारे देव पाण्यामध्ये ठेवावे लागतील. भरपूर सारे देव आज रात्रभर देवाकडे प्रार्थना करावी लागेल. ते म्हणजे टीम माऊली सोरांशी टीमला दिया एंटरप्राइजेस टीम आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल का हे चित्र जवळपास स्पष्ट आहे. बॉलवर पण मी शफल केलं. हा बॉल मी मारला, माझा हात उतरला. हा बॉल मारल्यावर झटका बसला हाताला जोरात बॅट फिरवल्यामुळे. मी खूप घाबरलो, माझा हात दुखायला लागलेला. तसा बोललो काय झालं आता हाताला माझ्या. ही मॅच आम्ही हारलो. तर उद्याची पण मॅच होती एक आमची. त्या मॅच मध्ये जिंकलो होतो क्वालिफाय, हारलो होतो घरी. अशी उद्याची मॅच होती आमची. 3 पैकी 2 मॅच जिंकायच्या होत्या आणि आम्ही पहिली मॅच विन झालेलो होतो. तर आम्ही ही मॅच विन झालो तर उद्याच्या मॅचचा आम्हाला टेन्शन राहणार नाही. ही मॅच आम्ही एकदम फ्रीली खेळू शकतो. ओव्हर झाली आणि स्ट्राईक चेंज झाली. मला स्ट्राईक आली. मागे कीपर पितेश होता, तोच सांगत होता बॉलरांना याला कसं बॉल टाकायचं ते. हा बॉल पण यॉर्कर होता. मला हेलिकॉप्टर शॉट खेळलो या बॉलवर. या बॉलवर आम्ही 1 रनच धावलो. मॅच पूर्णपणे गेलेली होती त्यांच्याकडे. देवाला 9च बॉलाची वेळ आमच्यावर आली होती. तिसऱ्या मॅच साठी आमच्यातला जो जिंकणार होता तो क्वालिफाय होणार होता. पितेश क्वालिफाय होणार होती ही मॅच जिंकलं तर. 5व्या ओव्हरमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी पितेश आलेला होता. रन तर खूप पाहिजे होतं, जिंकणार तर नव्हतोच आम्ही. हवा सुटलेली ऑफ साईडला जोरात. प्रितेशच्या पहिल्याच बॉलवर मी रेव स्वीपला ट्राय केलं. त्याने लगेच बॉलची दिशा बदलली. त्याला पण माझी बॅटिंग माहीत होतीच. त्याला माहीत होतं की मला स्लोवर बॉल चांगलं खेळता येत नाही. मी खूप हसत होतो, कारण दोघं पण जोडीला प्रॅक्टिस करतो आणि दोघांना पण एकमेकांची कमजोर थिंकिंग माहीतच होती. हा बॉल पण त्यांनी स्लोवर टाकलेला होता. या बॉलवर मी एवढ्या जोरात बॅट फिरवली, मी जागेवर गोल फिरलेलो. हा बॉल पण स्लोवर टाकला त्याने. हा बॉल मी वेट केलं, मग मारलं मी त्याला. खूप मजा आली ही मॅच खेळायला. पाहिलं गेलं तर नवीन बॅटर परेश दादा बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पुतना विरुद्ध काका अशी मॅच. चांगला बॉल. काकाला तरी चांगला बॉल टाकावा लागेल, नाही तर काका घरी गेल्यानंतर कार्यक्रम करतील. कारण इथे पाहिलं गेलं तर पुलटॉस बॉलवरती ऑन साईडला फटका घेण्याचा प्रयत्न होता. इथे अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावांची गरज आहे. बाहेरचा बॉल. काकांना एक रील व्हायरल होईल असा षटकार मारू द्या, कारण व्हॉट्सअपचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. परिजदांचा स्टेटस रात्री जरूर दिसेल असा एक बॉल तुम्हाला टाकावा लागेल. अथवा विकेट जर काढली तर परिजदा ते यूट्यूबवाल्यांनाही सांगतील, रील लगेच ती तेवढं चित्र लगेच कट करून टाका. हो पाहू शकता इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल निघून गेलाय सीमा पार. आलाय शेवटच्या बॉलवरती हा चौकार. आणि या मॅच
काका बॅटिंगला आले होते लास्टला. आजच्या बॉलला चौका मारला. तिसरा मॅच क्वालिफाय झालेली होती मॅच जिंकून. मित्रांनो, हा आपला पार्ट 1 होता. पार्ट 2 पण टाकणार आहे मी. थँक्यू, टेक केअर, बाय.